सुरुवातीला बातमी आहे मानखुर्दमधून। मानखुर्दमध्ये 3 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली। दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला, 1 जण जखमी आहे। ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता आहे। प्रशासनाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। रविवारी रात्री सुमारे 8:30 वाजता मानखुर्दच्या जनता नगर परिसरात हनुमान मंदिरामागील चाळ क्रमांक 5 येथे ही दुर्घटना घडली आहे। ढिगारा हटवून त्याखाली आणखी कोणी अडकलेलं नाही ना याची खात्री प्रशासन करत आहे। बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे। आणखी काही जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। आतापर्यंत या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। 1 जण जखमी असल्याचं कळतंय। अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत। भाग्यश्री, काय अधिक माहिती मिळते या दुर्घटनेसंदर्भात? आतापर्यंत बचाव कार्य कुठपर्यंत आलंय? नक्कीच बचाव कार्य जे आहे ते आता संपलेलं आहे। आपण बघतोय की आपण एका ठिकाणी आता आहोत, जी घर पडलंय त्या घराच्या मागच्या बाजूला आपण आहोत आणि त्या घरामध्ये खरं तर ते असं सांगतात की दुपारी 12 वाजताच ते जे घर होतं ते हलत होतं आणि ते पडणार असं वाटत होतं। त्या घरामध्ये ज्या घरात जे घर कोसळलं त्या घरातली सगळी लोक बाहेर होती, मात्र त्याच्या बाजूला जी छोटीशी घर होतं त्या घरामध्ये मात्र सगळी लोक होती। जवळपास आपण जर बघितलं तर 6 जण यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे, तर 1 जण राजावाडी रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे, उपचार घेत आहे। मात्र यामध्ये जर आपण बघितलं तर 2 वर्षांची नाबिया नावाची मुलगी होती, ती खरं तर शेजारच्या घरातली मुलगी होती जी तिकडे राहायला आली होती त्या रात्री आणि 8:30 वाजता ही सगळी जी घटना आहे ती घडलेली आहे। आजूबाजूच्या लोकांनी आवाज जो आहे तो देखील ऐकलेला पाहायला मिळाला। मात्र आपण बघतोय की ही जी घरं आहेत ती किती दाटीवाटीने असल्याचं पाहायला मिळत आहे। सगळं जर बघितलं तर इल्लीगल अनधिकृत अशी वस्ती आहे। खरं तर मुंबईतली घरं जी आहेत ती परवडत नाहीत आणि त्यामुळे अशा पद्धतीने अनधिकृत वस्तीमध्ये मुंबईकरांना राहावं लागतं। मात्र ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण जर दृश्यांमधनं बघितलं तर जे घर पडलंय त्या साईडला आता आपण आलेलो आहोत। प्रचंड गर्दी झाली आहे। मलबा हटवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। जर आपण बघितलं तर सध्या तिथे जो ट्रॅक्टर आहे तो देखील आणलेला आहे आणि या जेसीबी जो आहे तो देखील आणलाय। त्याच्या मागे मलबा वाहून नेण्यासाठी गाड्या उभ्या केल्यात आणि आता पूर्ण इथे जी आजूबाजूची गर्दी आहे ती देखील जमा झालेली आहे। खरं तर शोध कार्य जे आहे ते संपलेलं आहे, शोध कार्य पूर्ण झालेलं आहे। आता मलबा हटवण्याचं काम जे आहे ते राहिलेलं पाहायला मिळत आहे। मात्र दुपारी 12 वाजल्यापासून जर घर हलतंय तर लोक बाहेर का गेली नाहीत किंवा प्रशासनाला सूचना का दिल्या नाहीत असा एक प्रश्न जो आहे तो देखील सातत्याने विचारला जाताना पाहायला मिळतो। कल्याणी जी भाग्यश्री, ही जी चाळ कोसळली आहे असं बोललं जातंय ती अधिकृत होती की अनधिकृत? त्या संदर्भात प्रशासनानं काही सूचना केलेल्या होत्या का? नागरिकांना कळवण्यात आलं होतं का? काय अधिक माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की ही चाळ ती सगळी आहे ही अनधिकृत चाळ आहे, त्यामुळे अनधिकृत घरांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत। मात्र या सगळ्यांसाठीच वेळोवेळी प्रशासन ज्या नोटीस आहेत ते पाठवत असतं। यावेळी देखील महापालिकेने असं सांगितलेलं होतं की जे चाळी आहेत, वस्त्या आहेत किंवा डोंगरावरची जी काही घरं आहेत, काही ठिकाणं आपली मुंबईमध्ये डोंगरावर देखील आहेत, तर त्या ठिकाणी आपण नोटिसा ज्या आहेत त्या पाठवलेल्या आहेत। अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या नागरिकांना दिलेल्या आहेत अशी माहिती प्रशासनाने दिलेली होती। मात्र आम्ही म्हटलं तसं की आजूबाजूचे लोक इकडचे सांगतायत की काल 12 वाजताच ते घर हलत होतं दुपारी आणि 8:30 वाजता कोसळलं। जे घर कोसळलं ज्या घरावर ते कोसळलं त्या घरातली माणसं गेलेली आहेत आणि 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू यामध्ये झालाय। खरं तर मुंबईकरांचा जीव स्वस्त झालाय का हा एकच प्रश्न यामागे सातत्याने विचारला जातोय। कल्याणी जी भाग्यश्री, या संदर्भातील अधिक माहिती वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।